आज मी खूप खुश आहे, खूप खुश. मला वाटलं होतं या घरात आता संगीत कधीच परत येणार नाही. या घरात आता संगीताचे सूर कधीच पुन्हा ऐकायला येणार नाही. पण नाही, वझेंच्या या घरात आता पुन्हा तुझे सूर परत येतील. पुन्हा संगीत सगळीकडे दुमदुमेल. वझे घराण्याचं नाव चंद्र सूर्यासारखं कायम तळपत राहील. या घरात आता पुन्हा रियाजाच्या मैफिली रंगतील. खरं आहे माई, पण या मैफिली कुणामुळे रंगणार आहेत तेवढं लक्षात आहे ना माई तुमच्या? नाही म्हणजे तुम्ही तर हार मानली होती आणि माझ्याकडे मदत बी मागितली होती. त्यामुळं खऱ्या अर्थानं तुमचं तुटलेलं स्वप्न या जयंतीने जोडलंय एवढं लक्षात आहे ना तुमच्या? हो जयंती, बरोबर बोलतेस तू. खूप छान काम केलंयस, मानला तुला. पण जयंती, तरीही मनात शंकेची एक पाल अजूनही चुकचुकते माझ्या. तारा येईल ना नक्की? 100% 100% येणार आपल्या तारा मॅडम. तुम्ही काळजी करू नका हो, त्या येणार म्हणजे येणार. कसे जयंती कुठलं बी काम अर्धवट करत नाही, त्यामुळे तारा मॅडम इथं येणार. बर. अगं पण मग उभी काय आहेस? जरा फोन लाव तिला, ताराला. तिला विचार की किती वाजेपर्यंत निघतीये, केव्हा पोहोचतीये, तिच्याकडे गाडी आहे की नाही, का गाडी पाठवू मी तिच्याकडे? एवढं लाड करायचे नाहीत माई, एवढा भाव नाही द्यायचा त्यांना. तुम्ही गडबड करू नका हो माई. कसं आहे, आपण सारखं जर का त्यांना कॉल केला ना तर त्यांना वाटेल की आपल्याला त्यांची गरज आहे. अहो तसं भासवूनच द्यायचं नाही. सारखा जर का मी त्यांना कॉल केला ना तर किंमतच देणार नाहीत त्या. बरोबर बोलतेस तू. नाहीतरी ही पोरगी ना खूप डोक्यावर बसलीये माझ्या. अगं माझा साधा एक फोन उचलत नाही ती. ठीक आहे, पण मला सांग जयंती, मी तिला एवढं सांगून दमले, अख्खं मेंदळे खानदान तिला समजवून थकलं. तू अशी तारावर कुठली जादूची कांडी फिरवलीस? ती पोरगी एकदम फटक्यात तयार झाली. काय ग, कसली जादू केलीस माझ्या तारावर? जादू तर केली मी माई, पण ती तुम्हाला कशाला सांगू? आणि काय हो तुमचं? तुम आम खाऊ ना, गुटल्या काय कोगिन रे हो. मी काय केलं ते माझं सिक्रेट आहे, ते राहू दे की माझ्याजवळ, आहे की नाही? बरं बाई, तुझं सिक्रेट तुझ्याजवळ ठेव. हा, पण एक गोष्ट लक्षात ठेवायचीच जयंती, तू म्हणतेस तसं झालं नाही ना तर माझ्यासारखी कुणी वाईट बाई नाही. लक्षात ठेवायचंस.